गंगापूर तालुक्यातील सेंदूरवादा आणि गरुड-धानोरा परिसरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असून यावेळी मतदार चांगला उमेदवार कोण याचा विचार करताना दिसत आहेत. गावातील लोक म्हणतात की फक्त भाषण करणारा नाही तर गावाच्या अडचणी समजून घेणारा आणि काम करून दाखवणारा उमेदवार हवा. पाहूया याबद्दलचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट. चर्चेत तर सर्वच उमेदवार आहे, पण आमच्या माहितीनुसार आमचे गावचे शेजारी विक्रम भाऊराव वसंतराव कर्डिले तुम्ही पण सरपंच राहिलेले. त्यांनी अनेक रोडचे कामं केले, काही पाण्याचा प्रश्न असो, घरकुलाचा काही असो, गोरगरिबांना साथ देणे, अशी विविध कामं केलेले आहे. आणि ते आम्हाला तरी वाटतं आहे की ते विकास करतील. त्यांचा प्रचार आता खूप जोरात चालू आहे. मागं 2-3 दिवस थांबला होता. असा जनतेतून प्रतिसाद आहे का त्यांना? हो, जनतेतून प्रतिसाद आहे ना. काय आमच्या सर्कलमधून पण आहे, गुरु-धानोरा गणातून आणि सेंदूरवादा या गटामधून पण आहे. असे विकास करण्यासाठी सक्षम आहेत का ते? हो, विकास करण्यासाठी सक्षम आहे. भरपूर माहिती आहे, पोहोचलेली आहे, भरपूर कामं केले. याच्या अगोदर त्यांनी कितीतरी वर्ष सरपंच राहिलेले आणि खूप गोरगरिबाची कामं करतात. परिषद पंचायत समितीचा प्रचाराचा टिकून वाढलेला असून आपण या ठिकाणी कोणता असा उमेदवार आहे की त्याला पसंती द्यायची? चिलबिल झालेली आहे. आता कोण आता सगळेच मतदान खाणार आहे. आता पण थोड्या मतानं कोणी येणार. या ठिकाणी जो उमेदवार विकास करेल असा काही चर्चेत उमेदवार आहे का? हा आहे ना, आमच्या विक्रम गावाचं. काय नाव आहे? विक्रम मनोहरराव कोणत्या पक्षाचे? घड्याळ राष्ट्रवादी. बरं, का चर्चेत आहे? चर्चेत मी जातो तो पहिल्यापासून याच्यामध्येच आहे हं ना, का? राजकारणामध्येच आहे आणि काम करू शकतो, करतो तो, त्याला पूर्ण माहिती आहे. असे काही विकास कामे केलेले आहे का? हा केलेलं आहे ना त्यानं. हे रोड भानगडी काय म्हणतात शाळा वरून आलं, पण ते आहे ना, राबिलं ना ते. असा सक्षम उमेदवार आहे का? हा आहे ना. गुरु-धानोरा या गटामध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली असून या ठिकाणी आपण जाणून घेऊया मतदारांचा कोण. काय सांगाल, या ठिकाणी कोण असा सक्षम हे उमेदवार आहे? उमेदवार तर सध्या जसा मी बघतोय तर मला तर वाटतंय विक्रम राऊत म्हणून. मग सध्या काय भरोसा नाही, सांगता नाही. का विक्रम राऊतच का? कारण आता जसं बघतोय तसं मी ऐकूनच येतो ना, नाव तर कळतं ना आपल्या कोणाच चालू काही विकास करील असं विकास तर होईलच नाही, काय अडचण नाही. कारण त्यांचं गाव बघून तर आपल्याला समजतं नाही इकडे पण विकास होईल म्हणून. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली असून आपण असा कोणता उमेदवार त्याला पसंती देता तर तो विकास करील, जनतेचे प्रश्न निवारण करील? आता विकासाचे माणसांकडून उभा आहे सगळे. पण आता इथं कसं आहे, राजकारण आमच्या आता हे सारं सध्या पैशावर चालू आहे. आता लोक पब्लिक इकले जाते सगळे खरी, म्हणजे कामाचे लोक बाजूला राहते आणि पैशानं येऊ शकते कोणीही, असं आहे.